लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. जुनं ते सोनं म्हणावं की नवं ते हवं, हीच कामती जिल्हा परिषद गटात चर्चा. केवळ तनानं नाही तर मनानंही लोकनेते परिवारासोबत असलेल्या निष्ठावंत चेहऱ्याला संधी द्या, लोकांमधून होतीये मागणी. सध्या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत आणि तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटापैकी सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा या गटात पाहायला मिळतोय, तो म्हणजे कामती जिल्हा परिषद गट. खरं तर पोखरापूर वगळता सर्व गट हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले व कामती जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला. खरं तर ज्याचं आरक्षण त्यालाच प्राधान्य हा अलिखित नियम. मात्र आपल्याच सगळ्या सोयऱ्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या लोकांना मात्र याचा कुठेतरी विसर पडलेला व आमची संख्या जास्त म्हणून दोन्ही दगडावर पाय ठेवून तयार असणाऱ्या मंडळीने हे ध्यानात ठेवलं पाहिजे की या तालुक्यात जातीपातीचं राजकारण कधीही होत नाही. असो, कामती जिल्हा परिषद गटात तब्बल 20 गावांचा समावेश असून सध्या एक प्रभावशाली चेहरा म्हणून पाहिलं जातं ते म्हणजे श्रीकृष्ण संस्थेचे प्रमोद दादा अवताडे व त्यांच्या पत्नी सौ मोनिकाताई अवताडे. प्रमोद अवताडे व त्यांच्या पत्नी हे कुणाच्या आद्यात ना कुणाच्या मध्यात, फक्त समाजाची आणि गोरगरीब आणि अडीअडचणीत असणाऱ्या लोकांच्या मदतीला जाणं हेच त्यांचं काम. परंतु आपली इच्छा नसताना देखील केवळ आणि केवळ लोकांच्या आग्रहास्तव समाजकार्यातून कुठेतरी राजकारणात यावं अशी सुप्त इच्छा या जिल्हा परिषद गटातील 14 ते 15 गावांमधून व्यक्त केली जात आहे व त्याच जनरेठ्यामुळं प्रमोद दादा अवताडे पुढे आले. खरं तर त्यांचा इतिहास पाहिला गेला तर आपल्या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सर्वसाधारण वाघोलीवाडी या ठिकाणी सर्वप्रथम त्यांनी श्रीकृष्ण गुरुकुल या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर श्री राधा गुरुकुल कामती या ठिकाणी स्थापन करून ते आजतागायत ती चालवतायत व इतर 2 ठिकाणीही त्यांनी संस्था काढत आपला शिक्षण सेवेचा वसा पुढे चालू ठेवला. मध्यंतरी सीना नदीला आलेल्या पुरामुळं या भागातील लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, पण जिथे संकट तिथे हे कुटुंब प्रगट असं म्हणतात. यावेळी प्रमोद अवताडे यांनी पुढे होऊन पूरग्रस्तांसाठी जेवण व फराळ दिला व एक सामाजिक भान जपत सर्व पूरग्रस्त बाधित लोकांमध्ये जाऊन त्यांना सर्वतोपरी मदत केली. वाघोलीवाडी येथील नागरिकांनी भेट घेत आपल्या गावातील स्मशानभूमीची अडचण अवताडे यांना सांगितली व त्यांनी तात्काळ कुठल्याही शासकीय निधीची वाट न बघता स्वखर्चातून RCC बांधकाम व शेड बांधून दिला. आपल्या भागातील गोरगरीब व्यावसायिक व शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका व इतर वित्तीय संस्था कर्ज देताना काय त्रास होतो हे जाणून घेतलं आणि त्यांनी लोकांसाठी स्वतःची श्रीकृष्ण पतसंस्था उभी केली व गोरगरिबांच्या व्यवसायाचा व प्रपंचाचा एक भाग बनले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. अवताडे दाम्पत्य एवढ्यावरच थांबेल ते कसलं. त्यांनी आपल्या भागाचा विकास व्हावा म्हणून आपल्या गावाची ब्ल्यूप्रिंट देखील तयार केली व येणाऱ्या काळात आपल्या कामती जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास आणि लोकाभिमुख कारभार हेच आपलं ध्येय आहे असं म्हणत त्यांनी मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था सुधारून दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्त्याचं जाळं निर्माण करणार, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा व वेळेवर वीज पुरवठा मिळावी यासाठी विशेष पाठपुरावा करणार, प्रत्येक घराला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल व नागरिकांच्या सोयीसाठी कामती येथे उपनिबंधक कार्यालय आणि अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. तसेच आरोग्य आणि वैद्यकीय सेवेसाठी आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण करून तेथे कायमस्वरूपी निवासी डॉक्टरांची नेमणूक करून तातडीच्या उपचारासाठी आरोग्य केंद्रात सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देणं व शासनाच्या सर्व योजना आरोग्य योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार असल्याचं देखील ते ठामपणे सांगतात. शेती आणि पशुसंवर्धनासाठी शासनाच्या विविध शेतीविषयक योजना शेतकऱ्यांना वेळेत मिळवून देणं, पशुपालकांसाठी वेळेवर शासकीय डॉक्टरांनी औषधोपचार उपलब्ध करून देणं, सुशिक्षित बेरोजगारांसाठी वेळोवेळी नोकरी मिळावी याचं आयोजन करणं, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, अबाल, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक
व दिव्यांगांसाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध विकास कामाचा आराखडा देखील त्यांच्या डोळ्यासमोर आहे. अशा सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि कर्तव्यदक्ष नेतृत्वाला संधी द्यावी अशी मागणी या भागातील उच्च शिक्षित तरुण, सर्वसामान्य व शेतकरी वर्गातून होत आहे. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा